शेतकरी बंधूंनो, नमस्कार. 15 दिवसापासून विविध टीव्ही चॅनल्स असतील, वृत्तपत्र असतील, सोशल मीडियावरती आपला सगळीकडेच सोयाबीनची उगवण क्षमता कमी झालेली आहे. सोयाबीनचं बोगस बियाणं शेतकऱ्यांना दिलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये तर सोयाबीनची उगवणच झालेली नाही. काही जिल्ह्यामध्ये सोयाबीनची उगवण फारच कमी झाली. अशा प्रकारच्या बातम्या आपण सगळीकडे पाहत आहोत. तर त्या अनुषंगाने आज मी आपणाला सोयाबीनचं बीजोत्पादन आणि सोयाबीनची उगवण क्षमता याबद्दल आपणाला माहिती देत आहे. तर शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचा जर आपण बीजोत्पादनाचा प्लॉट घेतला, मग ते विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती असो, संशोधन केंद्रावरती असो किंवा खाजगी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावरती, हा सोयाबीनचा प्लॉट घेतल्यानंतर ज्यावेळेस तो मळणी योग्य होतो किंवा परिपक्व होतो, त्यावेळेस मळणी करताना त्या मळणी यंत्राचा जो वेग आहे किंवा त्याला आपण आरपीएम म्हणू, हा वेग फार हळूवार, इतर पिकांच्या मानाने खूप हळू ठेवणं गरजेचं असतं. कारण सोयाबीनचं सिडकोट किंवा त्याला इंग्रजीमध्ये टेस्टा म्हटलं जातं किंवा बीजावरण, तर हे खूप नाजूक असतं. तर हे नाजूक बीजावरण जर तुम्ही जास्त स्पीडने जर त्याचं जे मळणी यंत्र चालवलं तर त्याला इजा पोचते आणि ते इजा पोचल्यानंतर आपल्या जर्मिनेशनला नंतर मार बसतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्र हो, की आता समजा हे सोयाबीनचं बियाणं आहे, तर हे सोयाबीनच्या बियाणाचं जर आपण बारकाईनं अभ्यास म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण केलं तर हा सोयाबीनचा एम्ब्रिओ आहे. हा सोयाबीनचा एम्ब्रिओ हा बाहेरच्या बाजूने फुगीर असतो. तर हा एम्ब्रिओ बाहेरच्या बाजूने फुगीर असल्यामुळं मळणी करताना त्याला धक्का लागला गेला नाही पाहिजे. त्या एम्ब्रिओला जर धक्का लागला तरी सुद्धा सोयाबीनच्या उगवण क्षमतेवरती परिणाम झाल्याचं जाणवतं. आता हे जे सोयाबीनचं बियाणं आहे ते बाकीच्या बियाणांपेक्षा थोडं वेगळे त्याचं हे राहतं. तुमचं चवळी असेल, मूग असेल, उडीद असेल, त्यांचा जो एम्ब्रिओ आहे तो आतल्या बाजूला असतो, परंतु सोयाबीनचा जो एम्ब्रिओ आहे हा बाहेरच्या बाजूला फुगीर असल्यामुळं मळणी करताना त्या सोयाबीनच्या एम्ब्रिओला धक्का लागला गेला नाही पाहिजे, याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर मित्र हो, ज्यावेळेस सोयाबीनची मळणी झाली, मळणी झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बॅगिंग करता किंवा बॅगमध्ये ज्यावेळेस सोयाबीन भरता त्यावेळेस ते फार हळूवारपणे भरलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बॅगा भरलेल्यांची जी आपण थप्पी लावली जाते, ही थप्पी सुद्धा एकावरती एक फार मारणं धोक्याचं राहतं. कारण थप्पी मारल्यानंतर ज्या खालच्या लेवलच्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगांच्या सोयाबीनवरती दाब पडून त्या सिडकोटला आणि एम्ब्रिओला इजा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं सोयाबीनच्या बियाणांची थप्पी लावताना सुद्धा एकावरती एक जास्त गोण्या ठेवणं हे धोक्याचं असतं. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस सोयाबीनच्या बियाणांची वाहतूक होते त्यावेळेस सुद्धा कामगारांकरवी जास्त आदळआपट होता कामा नये. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनचा हा जो सिडकोट आहे तो खूप नाजूक असतो. त्याचा जो एम्ब्रिओ आहे तो बाहेरच्या बाजूने फुगीर असतो. या दोन्हीलाही इजा होता कामा नये, की जेणेकरून आपल्याला उगवण क्षमतेवर परिणाम होता कामा नये. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं बीजोत्पादन झालं, ज्यावेळेस पेरणीची वेळ येते त्यावेळेस शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या घरीच सोयाबीनच्या बियाणांची उगवण क्षमता पेरणी अगोदर तपासणं गरजेचं आहे. कारण एक तर सोयाबीनची जी उगवण क्षमता किंवा अंकुरण क्षमता हे इतर पिकांच्या मानाने खूप खूप कमी आहे मित्र हो. त्याच्यामुळं सोयाबीनची अंकुरण क्षमता किंवा उगवण क्षमता अगोदर पेरणी अगोदर आपण घरी करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तर सोयाबीनची उगवण क्षमता तपासल्यानंतर जर 70% पुढंच जर उगवण क्षमता आपल्याला आढळून आली तरच आपल्याला सोयाबीनचं बियाणं हे पेरणीसाठी वापरण्याजोगं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस पेरणीची वेळ येते त्यावेळेस सोयाबीनचं बियाणं हे पेरताना 4 सेंटीमीटर खोलीपर्यंतच गेलं पाहिजे. जर बियाणे 4 सेंटीमीटर खोलीच्या आणखी खाली गेलं तर बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर मोठा परिणाम होतो आणि आपली सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता
कमी झालेली दिसते किंवा सोयाबीनचं जर्मिनेशन आपल्याला कमी झाल्याचं जाणवतं. त्याच्यामुळं पेरणी करताना सोयाबीन हे 4 सेंटीमीटर खोलीपर्यंतच पेरलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्र, सोयाबीनची पेरणी करायच्या वेळेस जमिनीमध्ये ओलावा असणं हे म्हणजे सफिशियंट ओलावा असणं फार गरजेचं आहे. 6 इंचापर्यंत किंवा 6 इंच खोलीपर्यंतच ओल गेलेली असेल तरच जे बियाणांची पेरणी करावी. अन्यथा जर कमी खोलीवर म्हणजे 6 इंचापेक्षा कमी खोलीवरती ओल असेल तर सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करू नये, कारण ते सुद्धा आपल्याला सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर मोठा परिणाम करतात. तर मित्रहो, वरील सर्व गोष्टींचं आपण काटेकोरपणे पालन केलं तर सोयाबीनची उगवण क्षमता चांगली येऊन आपण सोयाबीनचं उत्पादन हे चांगलं घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, वेगवेगळी शास्त्रीय माहिती शेतीविषयक आपल्याला हवी असल्यास आमच्या चॅनलला निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून चालू वर्षी नाहीतरी पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला असे जे सोयाबीनची उगवण क्षमता किंवा सोयाबीनच्या बियाणाची उगवण कमी झालेली आहे अशा पद्धतीच्या तक्रारी ह्या ऐकला येणार नाहीत. धन्यवाद.